आज ऐकूया गणेश पुराण कथासार अध्याय 9. सोमकांत पापमुक्त झाला. सूतमुनी श्रोत्यांना सोमकांत राजाची कथा सांगत आहेत. ते पुढे म्हणाले, भृगु ऋषींनी राजाच्या पूर्वकर्माचे अवलोकन केले व म्हणाले, राजा, तुझी पूर्वीची दुष्कर्मे इतकी भयानक आहेत की त्यांचे निरसन करण्यासाठी नेमके काय करावे हा मला मोठा प्रश्न पडला आहे. तथापि गणपतीचे महात्म्य फार थोर आहे. तो सुखकर्ता व भक्तांच्या दोषाचे क्षालन करून त्यांना पवित्र करणारा आहे. म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की तू गणेश पुराण श्रवण कर. त्या योगे तू निष्पाप होशील. भृगु ऋषींना आपल्या उद्धाराची किती काळजी आहे हे जाणून सोमकांत राजाचे अंतःकरण भरून आले. तो म्हणाला, महाराज, आपण थोर आहात. तुम्ही माझे कल्याणच करणार याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. मी तुम्हाला शरण आहे. तुम्ही मला पावन करून घ्या. सोमकांताचा मनोभाव जाणून भृगु ऋषींना दया आली. त्यांनी श्री गणेशाच्या अष्टोत्तर शतनामांनी अभिप्रीत केलेले शुद्धोदक त्याच्या रोगजर्जर देहावर शिंपडले. त्या जलाच्या पुण्यप्रभावाने राजाच्या नाकातून सूक्ष्म रूपाने एक कृष्णवर्ण पुरुष बाहेर पडला. बघता बघता त्याने महाकाय रूप धारण केले. त्याचे डोळे लाल बुंद होते. जीभ बाहेर लोंबकळत होती. त्याच्या विक्राळ मुखातून कधी अतिज्वाला तर कधी रक्त पू असे अत्यंत किळसवाणे पदार्थ बाहेर पडत होते. आपल्या दाढा करा चावीत तो भृगूंकडे पाहू लागला. त्याचे काळे कभिन्न भयावह स्वरूप पाहून आश्रमवासी जन प्राणभयाने व्याकुळ झाले. आश्रम परिसरातील पशुपक्षी सैरावैरा धावत सुटले. गोठ्यातील गुराढोरांनी हंबरडे फोडले. भृगु मात्र निश्चल व शांत होते. त्यांनी त्याला विचारले, तू कोण आहेस? तेव्हा तो विकट हास्य करून म्हणाला, मी पापपुरुष आहे. सर्व प्राण्यांच्या देहात सूक्ष्म रूपाने राहतो. तुझ्या अभिमंत्रित जलामुळे मला या राजाच्या देहातून नाईलाजाने बाहेर यावे लागले. मी भुकेने व्याकुळ झालो आहे. मला काहीतरी खायला दे, अन्यथा या राजासह तुझ्या आश्रमातील सर्वांचाच मी फडशा पाडीन. तू मला बेघर केले आहेस, म्हणून माझ्या निवासाचीही व्यवस्था कर. त्याच्या दरडाला भृगूंनी जराही दाद दिली नाही. ते म्हणाले, हे पापपुरुषा, मला घाबरवण्याचा जराही प्रयत्न करू नकोस. मी रागावलो तर तुझा सर्वनाश करेन. यापुढे तू समोरच्या आम्रवृक्षाच्या ढोलीत राहा आणि वाळलेली पाने भक्षून गुजराण कर. तेव्हा या तपस्वी ऋषीपुढे आपले काही चालणार नाही हे त्या कृष्णवर्ण पुरुषाच्या लक्षात आले. तो मुकाट्याने त्या आंब्याच्या ढोलीत जाऊन बसला. त्याच क्षणी त्याच्या स्पर्शाने तो महाकाय आम्रवृक्ष जळून भस्मसात झाला. जमिनीवर राखेचा ढीग पडला. भृगूंच्या भीतीने तो पुरुष त्या राखेतच लपून राहिला. तेव्हा भृगु सोमकांताला म्हणाले, राजा, तुझ्या पापांचा प्रभाव समोरच दिसत आहे. आता तू गणेश पुराण श्रवण कर. त्या योगे तू निष्पाप होशील. तसेच त्या पुण्याईने हा आम्रवृक्षही पूर्वीप्रमाणे सजीव होईल. राजा म्हणाला, ऋषीवर्य, गणेश पुराणासंबंधी मी आजपर्यंत कधीही ऐकले नाही. मलाही गणपतीचे महात्म्य श्रवण करायला आवडेल. ते पुराण मला कोण ऐकवेल? भृगु म्हणाले, राजा, तुला गणेश पुराण ऐकण्याची आवड निर्माण झाली आहे हे पाहून मला मोठे समाधान वाटत आहे. कारण श्रवणाविषयी गोडी नसेल तर श्रवण निष्फळ होते. गणेश पुराण ऐकणे ही भूलोकातील अत्यंत दुर्लभ व महापुण्यफलदायी गोष्ट आहे. विधात्याने हे पुराण सर्वप्रथम व्यासांना सांगितले. त्यांनी ते मला कथन केले. ते मी आता तुला सांगणार आहे. तत्पूर्वी सरोवरात स्नान करून तू शुद्ध मनाने माझ्याकडे ये. भृगु ऋषींचे बोलणे ऐकून सोमकांताला मोठा हुरूप आला. त्याच्या अंगात उत्साह संचारला. राणी व प्रधानाच्या मदतीने तो सरोवरापाशी गेला. तेथे स्नान केले. पळीभर पाणी उजव्या हातात घेतले. देशकालोच्चारण करून त्याने आजपासून मी श्रद्धा व भक्तिपूर्वक गणेश पुराण श्रवण करणार आहे असा संकल्प केला. तर काय आश्चर्य, त्याच्या सर्वांगावरच्या जखमा पूर्ण बऱ्या होऊन त्याचे शरीर पूर्वीसारखे सुंदर
व अव्यंग दिसू लागले. तो चमत्कार पाहून राजाचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. राणीचा व प्रधानाचा आनंद गगनात मावेना. भृगु ऋषींचा जय जयकार करीत ती सर्व मंडळी आश्रमात आली. त्यांनी ऋषींना अत्यंत आदराने नमस्कार केला. ऋषींनी त्या सर्वांना बसण्यास सांगितले. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, हे तपोनिधी, गणेश पुराण श्रवणाच्या केवळ संकल्पाने मी क्षणार्धात रोगमुक्त झालो, तर प्रत्यक्ष पुराण श्रवणाचे पुण्य किती अद्भुत असेल याची कल्पनाच करवत नाही. त्यावर भृगु म्हणाले, राजा, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. फार मोठे संचित पुण्य गाठीशी असल्याशिवाय गणेश पुराणाचे श्रवण घडत नाही. या पुराणाच्या श्रवणाने 7 जन्मीची महाभयंकर पातकेही नष्ट होतात. गणपती म्हणजे परब्रह्म. त्याचा अचिंत्य प्रभाव संपूर्ण ब्रह्मांडाला अंतर्बाह्य व्यापून आहे. त्याचे महात्म्य कोणीही वर्णन करू शकत नाही. त्याविषयी बोलताना जेथे वेद निशब्द झाले, सहस्त्र शीर्ष शेषही मौनावला, तेथे आपण काय बोलावे. तथापि व्यासश्रेष्ठींनी गणेशाविषयी मला जे काही सांगितले आहे तेच तुला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. याचे शुद्ध अंतःकरणाने श्रवण कर. अशा रीतीने अध्याय 9 संपूर्ण झाला.